गेल्या वर्षभरामध्ये दोन पक्ष फुटले, दोन बंड जे झाले त्याच्यामुळे कायदेशीर पेच उभे राहिले, पण यातच नवीन समीकरणं जुळली। आता ही जी गेल्या वर्षभरातली शिवसेनेची वाटचाल आहे किंवा एकनाथ शिंदेंनी जी पावलं उचललेली आहेत, आता बरोबर त्याच पावलांवर पाऊल ठेवताना आपल्याला अजित पवार सुद्धा पाहायला मिळतात। गेल्या वर्षभरामध्ये किंवा गेल्या वर्षभरापासून एकनाथ शिंदेंनी जी पावलं उचलली त्याच्यात ते काही प्रमाणात का होईना पण यशस्वी होताना पाहायला मिळतात। त्यांनी बंड केलं, त्यांनी शिवसेना एक प्रकारे त्यांच्या भाषेमध्ये उठाव केला आणि या सगळ्यामध्ये ते सरकारमध्ये आले, स्वतः मुख्यमंत्री झाले। सरकार वर्ष झालेला आहे तरी सुद्धा त्याच्या संदर्भात अनेक आरोप होत असताना सुद्धा किंवा अनेकदा त्याच्या स्थैर्यतेसंदर्भात प्रश्न उपस्थित केलेले जात असताना सुद्धा सरकार अजूनही टिकून आहे आणि सध्याच्या घडीला या सरकारला संख्याबळाच्या दृष्टीने तरी कुठलाही धोका दिसत नाहीये। त्यामुळे एकनाथ शिंदेंनी बंड केलं, उठाव केला, त्यांच्या भाषेत मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आलं, सरकार त्यांचं आलं जे अजूनही स्थिर आहे आणि सोबतच शिवसेना पक्षावर दाबा मिळवण्यात सुद्धा किंवा ताबा मिळवण्यात सुद्धा ते यशस्वी ठरले। अगदी सुप्रीम कोर्टाची लढाईमध्ये सुद्धा त्यांच्या सरकारला, शिंदे सरकारला कुठलाही धोका आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि इलेक्शन कमिशनकडे जी केस गेली त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेचं नाव आणि पक्ष चिन्ह या दोन्ही गोष्टी शिंदेंच्या पारड्यात आल्या। आता याच शिंदेंच्या पावलावर पाऊल ठेवताना आपल्याला अजित पवार सुद्धा पाहायला मिळतात। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की नेमकं एकनाथ शिंदेंनी काय काय केलेलं होतं जे आता अजित पवार सुद्धा करताना पाहायला मिळतात आणि त्या 5 गोष्टी ज्या एकनाथ शिंदेंनी केल्या त्याच अजित पवारांनी केल्या तर ते सुद्धा एकनाथ शिंदेंसारखे यशस्वी ठरू शकतात का, यात सगळ्या गोष्टींची माहिती किंवा ही सगळी गोष्टी जी आहेत ती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्यायच्यात। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। आता जसं आपण एकनाथ शिंदेंच्या प्रकरणामध्ये पाहिलेलं होतं की सुरुवातीपासूनच त्यातले अनेक मुद्दे जे आहेत किंवा अनेक गोष्टी ज्या आहेत या ठाकरे गटाने थेट सुप्रीम कोर्टात चॅलेंज केलेल्या होत्या आणि इलेक्शन कमिशनकडे सुद्धा गेलेले होते। त्यामुळे सुरुवातीपासूनच कायद्याच्या चौकटीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शिवसेनेच्या बंडातल्या त्या आपण पाहत होतो। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत अजून असं झालेलं नाहीये, कोणी कोर्टात अजून धाव घेतलेली नाहीये किंवा निवडणूक आयोगाकडे सुद्धा धाव घेतलेली नाहीये, पण अर्थात एक केस स्टडी असताना दुसऱ्या केस स्टडीकडे सुद्धा त्याच अनुषंगाने पाहिलं जातं। तर सगळ्यात पहिले आपण पाहूया की एकनाथ शिंदेंनी काय काय स्टेप्स घेतलेल्या होत्या ज्याच्यावर आता सुद्धा अजित पवार आपल्याला त्याच पावलांवर पाऊल ठेवताना पाहायला मिळतात किंवा सेम प्रकार आपल्याला घडताना पाहायला मिळतात। त्यातला पहिला मुद्दा अर्थातच गटनेतेपद। सगळ्यात पहिले एकनाथ शिंदेंनी जेव्हा बंड केलेलं होतं, एक 20-25 आमदार घेऊन ते सुरतला निघून गेलेले होते आणि जेव्हा उद्धव ठाकरेंना ही गोष्ट स्पष्ट झाली की आमदार काही आता परत येत नाहीयेत, त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले पण ते काही परत येताना आपल्याला दिसत नाहीये, त्या क्षणाला शिवसेनेच्या गटनेतेपदावरून म्हणजे विधिमंडळातल्या गटनेतेपदावरून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना काढून टाकलं आणि अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड केली। पण अर्थात एकनाथ शिंदेंचं म्हणणं होतं की विधिमंडळाचं बहुमत हे आपल्याकडे आहे कारण शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 40 आमदार हे माझ्यासोबत आहेत, त्यामुळे त्यांच्या जोरावर मी हा निर्णय घेऊ शकतो की गटनेता कोण, आणि त्यांनी स्वतःलाच गटनेता म्हणून डिक्लेअर केलं। म्हणजे त्यांचे जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्या बहुमताने एकनाथ शिंदे यांना गटनेते निवडण्यात आल्याची माहिती ही त्यावेळेला देण्यात आली आणि त्या अनुषंगाने त्यांनी पुढे राज्यपालांकडे गेले आणि समर्थनाचं पत्र जे आहे 40 आमदारांचं ते दिलं। म्हणजे बेसिकली एकनाथ शिंदेंना जरी उद्धव ठाकरेंनी गटनेतेपदावरून काढलं तरी सुद्धा आधी तेच गटनेते होते आणि नंतर फेरनिवड जी आहे ती त्यांच्या गटानेच त्यांची केली आणि त्याच अनुषंगाने ते राज्यपालांकडे गेले। आता इथे अजित पवारांच्या बाबतीत मात्र केस तशी नाहीये कारण की अजित पवार हे मुळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे गटनेते नव्हते। 2019 मध्ये खरं तर अजित पवार हेच गटनेते म्हणून असणार होते, पण पहाटेचा जो शपथविधी झाला किंवा सकाळचा जो शपथविधी झाला त्याच्यामध्ये गटनेते जे आहेत ते जयंत पाटील यांना करण्यात आलं आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळातले गटनेते जे आहेत ते जयंत पाटील झाले। आता अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते। आता अजित पवार यांनी जे बंड केलेलं आहे ते सगळ्यांसमोर येण्याआधी किंवा प्रकाश झोतात येण्याच्या आधीच 30 जूनला म्हणजे शुक्रवारी अजित पवारांनी आपल्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा जो आहे तो देऊन टाकला, जो कोणालाच कळलेला नाहीये। अगदी शरद पवारांनी किंवा जयंत पाटलांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तशा राजीनाम्यासंदर्भातली आम्हाला कल्पना नव्हती, अजित पवारांनी तो दिलेला आहे विधानसभेच्या अध्यक्षांना। आणि त्याच्यानंतर जसं एकनाथ शिंदेंना जरी उद्धव ठाकरेंनी गटनेतेपदावरून काढलं आणि शिंदे गटाने पुन्हा एकनाथ शिंदेंनाच गटनेते केलं, तशाच पद्धतीने इथे सुद्धा अजित पवार यांनी पुन्हा एकदा किंवा त्यांचा जो गट आहे त्यांनी अजित पवार यांनाच गटनेते म्हणून आता निवडलेला आहे। त्यांनी जयंत पाटील यांना गटनेते पदावरून दूर केलेला आहे। त्यामुळे जसं शिवसेनेमध्ये झालेलं होतं की शिंदेंचा गट हा जास्त होता आमदारांचं संख्याबळ पाहता आणि ते परस्पर निर्णय घ्यायला लागले, तसंच अजित पवारांच्या केसमध्ये सुद्धा आता तेच निर्णय घेऊ लागलेले आहेत। तेच त्यांची एक नवीन कार्यकारिणी किंवा संघटनात्मक पातळीवर बदल करू लागलेले आहेत की तेच त्यांचा प्रदेशाध्यक्ष ठरवतायत। जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून सुद्धा काढतायत, गटनेते पदावरून सुद्धा काढतायत आणि तेच पुनर्नियुक्त्या ज्या आहेत त्या करू लागलेल्या आहेत। त्यामुळे गटनेते हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे।
दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे आमदारांच्या अपात्रतेच्या नोटिसेस संदर्भातला. आता शिवसेनेच्या संदर्भात सुद्धा ज्या वेळेला बंड पुकारण्यात आलं, आमदार निघून गेले होते, त्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी एक बैठक बोलावलेली होती आणि या बैठकीला जर आला नाहीत तर तुमच्यावर कारवाई करण्यात येऊ शकते, पक्षाच्या विरोधात तुम्ही जाताय, अशा अनुषंगाने अशी पत्रकं तेव्हा काढण्यात आलेली होती. त्या बैठकींना अर्थातच शिंदेचे आमदार हे महाराष्ट्रात नसल्यामुळे ते आलेच नाहीत त्या बैठकांना आणि त्याच्या अनुषंगाने एकनाथ शिंदेंसह 16 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका जी आहे ही उद्धव ठाकरे गटाकडनं तत्कालीन विधानसभेचे अध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठवण्यात आलेली होती. उपाध्यक्ष होते झिरवळ, पण अध्यक्षपदी कोणीच नसल्यामुळे झिरवळ हे अध्यक्षांचीच भूमिका बजावत होते. तर त्यावेळेला सुद्धा आमदारांच्या अपात्रतेची नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली होती. त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड 3 जुलैला आणि शिंदे फडणवीस सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचं होतं 4 जुलैला. या दरम्यान सुद्धा पुन्हा एकदा दोन्ही गटाने आपापल्या बाजूने व्हीप काढलेले होते. दोन्ही बाजूंच्या म्हणजे अर्थात एकमेकांचे आदेश पाळण्यात नाही आले, त्याच्यात उल्लंघन झालं आणि दोन्ही बाजूने एकमेकांच्या विरोधात अपात्रतेच्या नोटिसेस बजावण्याची मागणी जी आहे ती लागून धरली. त्यामुळे शिवसेनेचे आदित्य ठाकरे सोडले तर सगळ्याच आमदारांच्या विरोधात एकमेकांच्या बाजूने अपात्रतेच्या कारवाई करण्यात यावी अशा याचिका ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. इथे सुद्धा सेमच घडते. इथे सुद्धा जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आता नेमके किती आमदार कोणासोबत आहेत याचा कुठलाच अधिकृत आकडा कोणीच सांगू शकत नाही, की दोन्ही गट दावा करतात की आमच्यासोबत आमदारांचं संख्याबळ जास्त आहे. पण इथे सुद्धा अजित पवारांसोबत जे जे आमदार गेलेले आहेत त्या आमदारांवर कुठलीच कारवाई होत नाहीये, पण ज्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्या आमदारांच्या विरोधात मात्र अपात्रतेची नोटीस काढण्याची मागणी ही शरद पवारांचा जो गट आहे त्यांच्याकडनं विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आलेली आहे. रविवारी ज्या दिवशी अजित पवारांनी बंड केलं, त्या मंत्र्यांनी शपथ घेतली, त्याच दिवशी हे मागणी करणारं जे पत्र आहे ते जयंत पाटील यांच्या मार्फत किंवा त्यांच्या सहीचं पत्र जे आहे ते विधानसभा अध्यक्षांना देण्यात आलेलं आहे की त्या 9 जणांनी जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत पण त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यांच्या विरोधात त्यांनी पक्षाच्या विरोधातली कृती केलेली आहे. हे पक्षाचं धोरण नाही किंवा हे पक्षाचं मत नव्हतं सरकारसोबत समाविष्ट होण्याचं आणि म्हणूनच त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका ही विधानसभा अध्यक्षांकडे दिलेली आहे. आता हे त्यांनी केल्यानंतर इथे सुद्धा पुन्हा तसंच आहे की अजित पवारांच्या गटाने सुद्धा जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील या दोघांच्या विरोधात अपात्रतेची नोटीस जी आहे ती बजावण्याची मागणी केलेली आहे विधानसभा अध्यक्षांकडे. त्यामुळे जसं शिवसेनेच्या बाबतीत शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी एकमेकांच्या विरोधात अपात्रतेच्या नोटिसेस काढण्याची मागणी केलेल्या आहेत, त्या याचिका अजूनही विधानसभा अध्यक्षांकडे पेंडिंग आहेत. तशाच पद्धतीने इथे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा एकमेकांच्या विरोधात अपात्रतेच्या नोटिसेस ज्या आहेत त्या बजावण्यात आलेल्या आहेत. पण शिवसेनेच्या केसमध्ये आदित्य ठाकरे सोडले तर सगळ्याच आमदारांच्या विरोधात एकमेकांच्या विरोधात याचिका करण्यात आलेल्या आहेत. इथे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत तसं नाहीये. शरद पवारांच्या बाजूने फक्त अजित पवारांच्या गटातल्या 9 जणांच्या विरोधात ही मागणी करण्यात आलेली आहे, तर अजित पवारांच्या गटाच्या बाजूने शरद पवारांच्या गटाच्या संदर्भात केवळ 2 जणांच्या संदर्भात ही मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे हे 2 फॅक्टर. तिसरा फॅक्टर बघायचा झाला तर तो म्हणजे पक्ष आणि चिन्हावर दावा. आता शिंदेच्या शिवसेनेसंदर्भात सुद्धा विचार करायचा झाला तर ज्या वेळेला तुम्ही स्वतःहून गटनेता निवडता, तुम्ही स्वतःहून पक्षाचा व्हीप निवडता, तिथेच कुठेतरी एक चाहूल लागते की ही व्यक्ती आता पक्षावर सुद्धा दावा करू लागलेली आहे. एकनाथ शिंदेने सुद्धा तसंच केलेलं होतं. म्हणजे त्यांनी गटनेते निवडले, त्यांनी व्हीप निवडला, त्यांनी पक्षाची एक वेगळी कार्यकारिणी नेमलेली होती. त्यांनी जसं शिवसेनेमध्ये पदं आहेत नेते, उपनेते, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, गटप्रमुख, उपशाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख ही सगळी जी पदं आहेत अशाच पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी सुद्धा त्यांची एक वेगळी प्रतिनिधी सभा भरवली. त्याच्यामध्ये स्वतःची मुख्य नेता म्हणून निवड त्या प्रतिनिधी सभेमार्फत करून घेतलेली होती. शिवसेनेचे जे जे नेते आमदार शिंदेंसोबत आलेले होते त्यातल्या काही जणांची नेतेपदी निवड करण्यात आली, काहींना प्रवक्ते करण्यात आलं. तर अशा पद्धतीने एक प्रकारे शिवसेना या पक्षावर दावा करायला त्यांनी सुरुवात केलेली होती आणि नंतर अर्थातच हे प्रकरण जे आहे ते इलेक्शन कमिशनकडे गेलेलं होतं, कारण ठाकरे गटाने सुद्धा कॅबिनेट दाखल केलेलं होतं की आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय याच्या संदर्भात कुठला निर्णय घेता कामा नये. पुढे काय झालं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की इलेक्शन कमिशनकडे प्रकरण गेलं, ॲफिडेव्हिट सादर करण्यात आले, सुनावण्या झाल्या आणि फेब्रुवारी 2023 मध्ये इलेक्शन कमिशनने निर्णय दिला की शिवसेना ही शिंदेंची आहे. आता जसं शिंदेंनी टप्प्याटप्प्यात वेगवेगळ्या गोष्टी करत की आधी गटनेते व्हीप नेमले, त्याच्यानंतर शिवसेनेचं समर्थन आहे भाजपच्या सरकारला असं म्हणून राज्यपालांकडे पत्र जे केलेलं होतं, नंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या प्रत्येक ठिकाणी आम्हीच खरी शिवसेना आहोत कारण की आमच्याकडे बहुमत आहे हे सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यात शिवसेना पक्षावर दावा केलेला होता. अगदी दसरा मेळावे सुद्धा घेतले, त्यांचे जे लेटर हेड येतात ते सुद्धा शिवसेना पक्ष या नावानेच करण्यात आले, जेव्हा की ऑफिशियली त्यांना पक्ष मिळालेला
नव्हता तेव्हा सुद्धा या गोष्टी करण्यात येतात, त्याच्यातनं या गोष्टी स्पष्ट झाल्या होत्या की ते शिवसेना पक्षावर दावा करतायत. इथे सुद्धा अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी थेट दावा केला की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या चिन्हावरच आणि त्याच पक्षाच्या ह्याच्यावर आम्ही आमच्या पुढच्या निवडणुका सुद्धा लढवणार आहोत, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे जसं शिंदेंनी शिवसेना पक्षावर दावा केला तशाच पद्धतीने इथे सुद्धा अजित पवार आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष असू दे, त्याचं चिन्ह असू दे, याच्यावर दावा करताना पाहायला मिळतात. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आगामी निवडणुकांमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आणि पक्षावर निवडणुका लढवणार आहोत. इतकंच नाही तर जसं शिंदेंनी आपलं शिवसेना भवन जसं आहे तसं एक प्रति शिवसेना भवन बनवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे एक शिवसेनेचं त्यांचं मुख्य कार्यालय बनवलेलं होतं जे बाळासाहेब भवन नावाने होतं. तशाच पद्धतीने अजित पवारांनी सुद्धा त्यांचं स्वतःचं राष्ट्रवादी काँग्रेसचं एक वेगळं कार्यालय तयार केलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी शिंदे करत होते त्याच गोष्टी अजित पवार सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढची जी गोष्ट येते ती म्हणजे राज्यपालांच्या संदर्भातली, म्हणजे याच्यात अर्थात खरं तर राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होणारी गोष्टी आहेत, पण जे शिंदेनी केलं तेच पवारांनी केलेलं आहे. जेव्हा सरकार स्थापन करण्याची वेळ आलेली होती त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे समर्थन जे दर्शवलेलं होतं 40 आमदारांचं, शिवसेनेच्या 40 आमदारांचं समर्थन आहे हे पत्र त्यांनी दिलेलं होतं. ते गटनेते आहेत या नात्याने, पण अर्थात याच्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून जे उद्धव ठाकरे होते त्यांची कुठली अनुमती घेणं किंवा त्यांच्याशी बोलणं या कुठल्याही गोष्टी घडताना आपण पाहिलेल्या नव्हत्या, कारण तोपर्यंत ऑलरेडी पक्षामध्ये फूट जी आहे ती पडलेली होती. एकनाथ शिंदे सुरत त्याच्यानंतर गुवाहाटीला गेले, गुवाहाटीवरनं गोव्याला आले आणि गोव्यावरून म्हणजे उद्धव ठाकरे यांना खरं तर त्यांचं देवेंद्र फडणवीस यांनी खरं तर राज्यपालांकडे धाव घेतलेली होती. सांगितलेलं होतं की हे सरकार अल्पमतात गेलेलं आहे. राज्यपालांनी त्यांच्याकडे असलेल्या गोष्टींच्या आधारावर उद्धव ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगितलं. ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. या चाचणीला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टाने स्थगितीला मान्यता दिली नाही आणि त्याच्यामुळे बहुमताच्या चाचणीला ठाकरे सरकारला सामोरं जायचं होतं. पण ते न करता उद्धव ठाकरे यांनी आदल्याच दिवशी म्हणजे 29 तारखेला 29 जून 2022ला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि 30 जूनला एकनाथ शिंदे जे सुरत, गुवाहाटी आणि गोवा करून अखेर मुंबईत परतले आणि मुंबईवर ते विमानतळावरून उतरताच सागर बंगल्यावर गेले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या बैठका झाल्या. त्याच्यानंतर ते राजभवनात गेले आणि त्यांनी तिकडे जो दावा आहे तो भाजपकडनं अर्थात झालेला असणार. त्याच्यानंतर शिंदेच्या 40 आमदारांचं समर्थन तिथे लाभलं आणि त्याच्यानंतर शिंदे आणि फडणवीस यांनी त्याच दिवशी संध्याकाळी आपला शपथविधी कार्यक्रम जो आहे तो सुद्धा करून टाकलेला होता. त्यामुळे शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. इथे सुद्धा जर आपण असं पाहिलं तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी काही बोललेत, भेटलेत, त्यांची परवानगी घेतली यातली कुठलीच गोष्ट घडलेली नव्हती. त्यांनी स्वतःहून आपणच शिवसेना आहोत आणि विधिमंडळाचे प्रमुख म्हणून म्हणजे गटनेते म्हणून आणि बहुसंख्य आपल्याकडे पाठिंबा आहे हे समजून त्यांनी या सगळ्या गोष्टी करून टाकलेल्या होत्या. आता सुद्धा अजित पवारांनी नेमकं तेच करताना आपल्याला ते पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथे सुद्धा अजित पवारांनी शरद पवार यांच्या अनुमतीने गोष्टी केलेल्या आहेत का, तर शरद पवार यांनी स्वतःच ती गोष्ट क्लिअर केलेली आहे की या सरकारला काही माझा पाठिंबा नाही किंवा या अजित पवारांनी ज्या स्टेप्स उचललेल्या आहेत त्याला माझा पाठिंबा नाही. त्यामुळे इथे सुद्धा अजित पवार यांनी स्वतःहून हा निर्णय घेतलेला आहे, आमदारांना सोबत घेतलेला आहे आणि आपलं या शिंदे फडणवीस सरकारला समर्थन असल्याचं पत्र जे आहे ते राजभवनाला दिलेलं आहे, राज्यपालांना दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे इथे सुद्धा जे शिंदेनी केलं तेच अजित पवार करताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही ठिकाणी ही गोष्ट मात्र अजूनही स्पष्ट नाहीये की राज्यपालांनी नेमकं कुठल्या आधारावर तिथे शिंदेंना शिवसेना म्हणून मान्यता दिली आणि इथे अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून मान्यता दिली, हे कुठल्या आधारावर झालं ही गोष्ट मात्र अजूनही स्पष्ट झालेली नाहीये. पण दोन्ही ठिकाणी गोष्ट घडलेली मात्र सारखीच आहे. सगळ्यात शेवटचा मुद्दा येतो तो म्हणजे की फोटोंचा. जसं आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे हे वारंवार बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात, ते नाव वापरतात. त्यांच्या पोस्टर्स, बॅनर्स, पत्रकार परिषदा सगळ्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंचं नाव असतं. अगदी सरकारी जाहिरातींमध्ये सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचं ते फोटो वापरतात. पण यावरूनच उद्धव ठाकरे कायम त्यांना चॅलेंज देत असतात की तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचं नाव न वापरता सुद्धा सामोरं जा, निवडणुकांना सामोरं जा. बाळासाहेब ठाकरेंचं नाव का घेता, तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव घेता येत नाही का, असे प्रश्न उद्धव ठाकरे विचारत असतात. पण याच्या पलीकडे उद्धव ठाकरे यांच्या हातात काही नाहीये, कारण की बाळासाहेबांनी काही स्वतःहून सांगितलेलं नाहीये की माझा फोटो कोणी वापरायचा आणि कोणी नाही वापरायचा. आणि आता जे घडतंय त्याच्यामध्ये सांगायला बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत. त्याच्यामुळे उद्धव ठाकरे हे सांगण्याच्या पलीकडे काही करू शकत नाहीत. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरला म्हणून त्यांच्यावर काही कारवाई होऊ शकत नाही. पण अजित पवार यांच्या बाबतीत मात्र गोष्ट वेगळी आहे. हा एकच फरक आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या आताच्या बंडाच्या परिस्थितीमधला. कारण की इथे अजित पवार हे सुद्धा
शरद पवार यांचा फोटो वापरणार होते। पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हाही त्यांनी म्हटलेलं होतं की राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शरद पवारच आहेत हे तुम्ही विसरलात का। त्यामुळे ते कुठेतरी शरद पवार यांचं नाव घेत होते, फोटो वापरत होते, पण शरद पवार यांनी मात्र सांगितलेलं आहे की माझा फोटो हा मी राष्ट्रीय अध्यक्ष असलेला पक्ष आणि ज्याचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत तोच पक्ष जो आहे तो फक्त माझा फोटो वापरू शकतो आणि मी जिवंतपणी माझा अधिकार आहे हे सांगणं की माझा फोटो कोणी वापरायचा। त्याच्यामुळे शरद पवारांनी स्पष्ट केलेलं आहे की एक प्रकारे अजित पवार हे काही किंवा त्यांचा गट काही माझा फोटो वापरू शकत नाहीत आणि शरद पवार हे हयात असल्यामुळे अजित पवार त्यांच्या मर्जी विरोधात जर जाऊन शरद पवार यांचे फोटो वापरत असतील तर त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते, कारण की याच्या संदर्भात सुद्धा आपल्याकडे कायदे आणि नियम आहेत की एखाद्याच्या मर्जी विरोधात त्याचा फोटो जर वापरला जात असेल तर त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते। त्यामुळे ही एकच अडचण जी आहे ही आता अजित पवारांना ज्याला सामोरं जावं लागणार आहे, कारण की शिंदेंनी जरी बाळासाहेबांचा फोटो वापरला तरी त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही, पण शरद पवार यांनी स्वतःहून भूमिका स्पष्ट केल्यामुळे अजित पवार आता शरद पवार यांचा फोटो त्यांच्या बॅनर्स, पोस्टर्स किंवा कुठल्याही ठिकाणी वापरू शकणार नाहीयेत। अर्थात एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या गोष्टींमधनं ते गेलेले आहेत, त्यांनी कायदेशीर पेच जे आहेत किंवा कायदेशीर लढाया ज्या आहेत त्या लढलेल्या आहेत, सुप्रीम कोर्टात गेले, पण त्यांच्या सरकारच्या स्थैर्यतेवर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही, त्यामुळे ती बॅटल सुद्धा एक प्रकारे ते यशस्वी झाले। इलेक्शन कमिशनकडे गेले, तिथे सुद्धा शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव अजूनही ते वापरू शकत आहेत, जरी ती गोष्ट पुन्हा सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाकडनं चॅलेंज झालेली असली तरी सुद्धा तुर्तास तरी एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचं ऑफिशियल नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण हे वापरू शकत आहेत। त्यामुळे या दोन्ही बॅटल्सवर एकनाथ शिंदे यशस्वी ठरले, पण दुसरीकडे मात्र अजित पवार यांना आता याच सगळ्या गोष्टींमधनं जायचं आहे। शिंदेंच्या पावलावर पाऊल टाकून आता अजित पवार सुद्धा यशस्वी होऊ शकणार आहेत का, ते सुद्धा सुप्रीम कोर्ट त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन या ठिकाणी ते यशस्वी ठरू शकणार आहेत का हे पाहावं लागणार आहे। पण शिंदेंची परीक्षा अजूनही पूर्ण संपलेली नाहीये, कारण की आमदारांच्या पात्र अपात्रतेच्या नोटिसेस संदर्भातला मुद्दा जो आहे तो अजूनही विधानसभा अध्यक्षांकडे पेंडिंग आहे आणि तोच मुद्दा इथे सुद्धा अजित पवारांच्या संदर्भात सुद्धा पेंडिंग आहे। त्यामुळे हा मुद्दा मात्र जो शिंदेंच्या संदर्भात निकाल लागेल त्याच्यावरून समजू शकणार आहे की अजित पवारांसंदर्भात सुद्धा एक साधारण कशा अनुषंगाने निकाल लागू शकतो। ह्या परीक्षेला मात्र दोघांना अजूनही सामोरं जायचं आहे, पण कुठेतरी शिंदेंचा पक्षचिन्ह मिळवण्यात आणि सरकारच्या स्थैर्यतेमध्ये जे त्यांना यश आलेलं आहे तेच यश कुठेतरी अजित पवार सुद्धा घेऊ पाहतायत का आणि त्याच पावलावर पाऊल टाकून ते आपल्याला जाताना पाहायला मिळतायत। याला भाजपची पक्ष फोडण्याची सेम मोडस ऑपरेंडी आहे असं विरोधक म्हणतायत। तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक।